आता या सिस्टरला कोण सांगणार की मी आयुष्यामध्ये किती शिक्षण घेतलं. मी अशा माझ्या तर डिग्रीच्या थप्पे आहेत, पण माझं शिक्षण माझी परिस्थिती हे माझं पापाचं वजन कमी करू शकली नाही. आहे का या जगात कोणी की त्यांनी यावं आणि माझं पापाचं वजन कमी करावं. कारण काही लाईफ पैसा वजन धन दौलत सगळीकडे पैसाच पैसा. हो सिस्टर, काय करताय आता, काय झालं? सिस्टर मला मदत करा ना. हे पापाचं वजन खूप आहे, हे माझं वजन तुम्ही घेताल का? नाही दादा, तुमचं पापाचं वजन तर मी घेऊ शकत नाही, पण माझ्याकडे बघा मी किती श्रीमंत आहे, किती पैसा कमवलाय. तुम्ही पण कोणता बिझनेस का करत नाही, खूप मोठे पैसे कमवा आणि कदाचित तुम्ही पैसे कमवले तर तुमचं पापाचं वजन देखील कमी निघणार. आता या सिस्टरला कोण सांगणार की मी किती श्रीमंत होतो. माझ्या अकाउंटमध्ये 10-15 कोटी असे पैसे असायचे. मी जर घरच्या बाहेर पडलो तर लाखाने पैसे मला खिशामध्ये असायचे, पण माझा पैसा, माझं धन दौलत माझ्या पापात वजन कमी करू शकत नाही. आहे का जगात कोणी असा की तुम्हाला पापात वजन कमी करेल? आहे का कोणी? पापाचं वजन, हे पापाचं वजन. सिस्टर मला मदत करा ना. सिस्टर मला पापात वजन कमी करा ना माझं. सिस्टर हे पापात वजन खूप जण आहे, हे मला सहन होत नाही. हे तुम्ही घ्या ना माझं पापात वजन तेवढं. हे पाप काय नसतं, माझ्यासारखं इंस्टाग्राम वापरा, रील्स करा आणि फेमस व्हा. पाप काय असतं? सिस्टर हे माझं खूप आहे, हे मला झेपत नाहीये. माझ्यासोबत चला, मी तुम्हाला फेमस करते. नाही सिस्टर, हे पापाचं वजन तुम्ही घ्या, एवढंच मला मदत करा. पापाची दुनिया, पाप काय करता तुम्ही? माझ्यासोबत चला, मी तुम्हाला फेमस करते, इंस्टाग्राम वापरायला सांगते. नाही सिस्टर, हे पापाचं वजन तुम्ही घ्या आणि मला यातून मुक्त करा. दुनियाने पापाची दिवाणी नसते, तर स्टार्टची दिवाणी असते. माझ्यासोबत चला. नाही सिस्टर, मी नाही येऊ शकत. हे मला पापाचं वजन कमी करा. नाही, माझ्यापाशी पापाचं वजन कमी करण्यासाठी टाइम. आता सिस्टरला कोण सांगणार की मी किती प्रसिद्धी कमवली रील स्टारमध्ये. मी इतका मोठा रील स्टार होतो की मी जर रील्स सोडली तर मला लाखो करोड लाईक्स यायचे, मला फॉलोअर्स यायचे, पण मी इंस्टाग्रामवर मिळालेली परिस्थिती माझ्या पापात वजन कमी करू शकली नाही. मी कित्येक लोकांचा फॅन होतो. ऐका सप्लाय. अरे समोर स्पॉट आले ते थांब जरा एक मिनिट. स्पॉट आले. अरे जॉनथन आणि पायल गेमिंग आहे समोर. ब्रदर अरे एकच बांधणार आहे नाही, फक्त जवळ आलाय बघा. काय म्हणतो हे माझ्या पापात वजन तुम्ही घ्या ना. मार्केट मशीनचं नाही माझ्या पबजी मध्ये. येत तिकडे गेम खेळायला. चिकन डिनर मार, शांत होतो. परिचय काय करू नको. चिकन डिनर झालाय. विनर चिकन डिनर. प्लीज ब्रदर, या ब्रदरला कोण सांगणार की मी पबजीमध्ये किती मोठा चॅम्पियन होतो. मी जर एकदा खेळायला बसलो तर 2-3 तास उठत नव्हतो. आणि मी त्यावेळी पैसा कमवला, प्रसिद्धी कमवली, पण त्या पबजीने माझं पापात वजन कमी केलं नाही. आहे का कोणी माझं पापात वजन कमी करणारा? दादा तुम्ही तरी, दादा प्लीज. ये 2.5 किलो का हाथ है, जिस पर भी पड़ता है ना आदमी उठता नहीं, उठ जाता है. समझ में आया क्या? दादा हे कुठलं वजन तुझं काय? दादा हे पापात वजन तुम्ही घ्या ना. काय बाबा तुला वजन बिझनेस करे तर माझ्यासोबत जिमला तुला मस्त पैकी सिक्स पॅक बनवून माझ्यासारखे. दादा मला नका उचलू. काय बाबा वजन फिरायला लागले काय नसते. आता या दादाला कोण सांगलं की मी किती मोठं बिल्डर होतो. मी अमेरिका, फ्रान्स, जपानमध्ये मी बॉडी शो करायला जायचो. मी माझा बॉडी शो कमवले पैसे, माझी बॉडी बिल्डर ह्यांनी माझं पापात वजन कमी करू शकलो नाही. माझी बॉडी माझं पापात वजन कमी करू शकलो नाही. आहे का कोणी पापाचं वजन? काय आलं पापाचं दादा काय? आता माझं पापात वजन घ्या ना. अरे एक तर 4 दिवसाला काय एका जागेवर आले. काय झालं? दादा मला मदत करा आणि पापाचं वजन तुमच्या अंगावर घ्या ना. त्यातला आहे 20 अरे तू पापाचं विसरून जाशील. काय वजन असतंय, एक घ्यायचं फुल टाईम. आता या दादाला कोण सांगणार की दारूची कंपनीच माझ्या नावाची होती. पण मला दारूची कंपनी माझ्या पापात वजन कमी करू शकली नाही. माझ्या घरी दारू होती, दारू होती, हर जागा दारू होती. दारू काय झालं काय? दादा हा माझं पापाचं वजन घ्या ना एवढं. पापाचं वजन हा. मला
क्षणी घरी जायचे. दे ना. असं पैसे नाही का तुझ्याकडं? एक खोका टाकून दे पैसे. पैसे दे. हा माणूस आहे, हे? दादा, या जगात कोणी आहे का असं मला पापात माझे कमी करणारा? कारण मी कशी पण होतो की कधी चोरी करायची कधी मला वेळ नाही आली. साहेब मला मदत करा ना. साहेब माझ्या पापात माझं तुम्ही घ्या ना. हे खूप जड आहे, मला सहन होत नाही. मतदान यादीत नाव आहे का? मला मतदान कर, मी तुला 50 खोके एकदम ओके करतो. हे मतदान आहे. 50 खोके देतो तुला, 50 खोके. मतदान कर. मला थोडं नको दादा. रस्ता कर, बोगस मतदान कर, पण मला निवडून आण, तुला 50 खोके. आता या दादाला कोण सांगणार मी राजकारणामध्ये किती मोठा माणूस होतो. मी बाहेर देशामध्ये सभा घ्यायचो तर अशी प्रसार जागा पुरत नव्हती. माझं पद व शिक्षण, माझं पुढारपण, माझा पापात वजन कमी करू शकले नाही. या जगात कोणी आहे का की तो वजन घेईल माझं आणि मला पापातून मुक्त करेल? कोणी आहे का? पापाचं काय झालं? घाबरू नकोस. आपला जिवंत येशू बाप्पा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू. येशूने सगळ्याचे पाप घेतले, तुझं काम पाप घेणार नाही. मी प्रार्थना करतो तुझ्यासाठी. आमीन. प्रार्थना केली पण तरी मला हलकाचं वाटत नाहीये. आहे का कोणी या जगात